कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून प्रियांस कन्सल्टन्सी या कंपनीनं गुंतवणूकदारांची 1,37,00,000 रुपयाची फसवणूक केली। याबाबत संग्राम शिवाजी पाटील हातकणंगले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। कंपनीचे प्रमुख प्रमोद आनंदा कांबळे आणि प्रवीण आनंदा कांबळे या दोघा भावांवर गुन्हा दाखल झाला। यातील प्रवीण कांबळे याला पोलिसांनी अटक केली, त्यातील न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली आहे। प्रियांस कन्सल्टन्सी या कंपनीच्या कार्यालयाचे शाहूपुरी 5 बंगला परिसरात आहे। कंपनीच्या प्रामुख्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर दरमहा 5 ते 10% परतावा देण्याचे आमिष दाखवले। स्टॅम्प पेपरवर करारपत्र करून परतावा देण्याची हमी दिली। संग्राम पाटील यांच्यासह शेकडो गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2020 पासून कंपनीत पैसे भरले। गुंतवणूकदारांना विश्वास बसावा म्हणून प्रारंभीचे काही महिने परतावा मिळाला, मात्र त्यानंतर परतावा मिळणे थांबले। गुंतवणूकदारांनी वारंवार कंपनीच्या प्रमुखाकडे पाठपुरावा करूनही परतावा मिळाले नाहीत, तसेच मुद्दलही मिळाली नाही। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।